रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून राजश्री शाहू महाराज यांचा पंतप्रधान पुतळा डोक्यावर घेऊन आपण रॅली काढलेली आहे। या रॅलीमध्ये संपूर्ण बहुजन समाजातील कार्यकर्ते, विचारवंत, नेते, सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित झालेले आहेत। बंधूंनो, विशेषतः माझे कुलगुरू संजय दुधे, त्याचप्रमाणे गिरीश पांडवजी, रमेश पिसेजी, अरुण द्वारेजी, रक्षित साहेब आणि अनेक कार्यकर्ते, आदिवासी फेडरेशनचे आदरणीय मधुकर उईकेजी आहेत आणि अनेक कार्यकर्ते दिनेश वाघमारेजी आहेत, अनेक कार्यकर्ते एम.एस. जांभुळे साहेब आहेत, एम.एस. वानखेडे साहेब आहेत, प्राध्यापक वानखेडे साहेब आहेत, आपले ज्या पद्धतीने माननीय मच्छिंद्र साळवेजी आहेत, आपले भाऊराव कोकणेजी आहेत, तमाम कार्यकर्ते इथे आहेत। मी महिला पण आहे, आशा वर्कर यांचे नेते राजेंद्र साठेजी आहेत, आमचे LICचे नेते आदरणीय राजेश निंबाळकरजी आहेत, तमाम कार्यकर्ते आहेत बंधूंनो आणि भगिनींनो, आणि इथे मोठ्या संख्येने महिला वर्ग सुद्धा इथे आहेत। आणि म्हणून आता सर्वांचं नाव घेता येणार नाही, परंतु या प्रसंगी आदरणीय आमचे बंधू नेते गिरीश पांडवजी हे आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यांना विनंती करतो। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, आमचे बंधू मित्र असले राहुल भाऊंनी सगळ्यांचं नाव घेतले, ते सगळे मान्यवर इथं उपस्थित आहे। इतर सर्व कार्यकर्ते, समाजसेवक आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सगळ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या 191व्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खूप का न बोलता तुम्हाला फक्त एवढंच म्हणेल की आज ज्या पद्धतीने आज आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मेडिकल चौकापर्यंत आपण शाहू महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन आपण आणलेली आहे, मी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करेल की आपण सगळ्यांनी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य आपल्या डोक्यावर घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे, एवढंच बोलेल। परत एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार, जय हिंद, जय भीम। बंधूंतर आमचे मित्र राजेशजी हे पत्रक वाटून द्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मी जास्त बोलणार नाही। या जगात केवळ भारताचं संविधान असं आहे की त्यांनी स्वतःप्रती अर्पित केलेलं आहे। फार सुंदर वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया वी इनॅक्टेड, म्हणजे आपण स्वतः प्रति अर्पित करून घेतलेला आहे। इतकी आपल्यात समजदारी सामाजिक आणि राजकीय आणि देशाप्रती आहे, आणि त्या भावनेने आपण वंचितांची सेवा, वंचितांना आर्थिक, सामाजिक, राजकीय मुख्य प्रवाहात ज्या दिवशी आणू, ज्या दिवशी आपण संघटित राहून सर्व वंचितांना या प्रवाहामध्ये आणू, तीच खरी आदरांजली लोकराजा शाहू महाराज यांनी राहील। मी सर्व आयोजकांचे या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो आणि हा उपक्रम असाच सदैव चालू राहा यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। यानंतर प्राध्यापक आपलं गाणं थोडक्यात व्यक्त करतील, त्यांनी विनंती करतो। कविताच केली आहे, कविता ही एक कविताच मी यावरती लिहिलेली आहे। समाज सुधारक राजर्षी शाहू महाराजांनी केले लागू सर्व स्थळी जातीनिहाय आरक्षण, त्यांचे अत्यंत सुरेख विचार समानतेचे, केली विधवा विवाहाची सुंदर मान्यता, केले निर्माण त्यांनी बंद देवदासी प्रथा, केले सशक्त मोफत शिक्षण त्यांनी,
केली अनेकांची शाश्वत सुविधा शाहूंनी। आधीच्या दुष्काळात नव्हत्या उपाययोजना बघितल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी, शेतीविषयक सोडविण्या समस्या केले सुरेख प्रयत्न शाहूंनी। सदैव होते शाहू महाराज सक्षम राज्यकर्ते, त्यांनी राबवली अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे। त्यांच्या राज्याभिषेक कार्यापासून तर निधनापर्यंत राज्यातील मागास वर्गातील अनेक लोकांसाठी केले काम। छत्रपती शाहू महाराज होते बलशाली सक्षम शासक, त्यांच्या कारकिर्दीत विविध धोरणांची ते होते जुळले। राज्याभिषेकापासून तर निधनापर्यंत स्वतःच्या राज्यातील कनिष्ठ जातीच्या प्रजेसाठी कार्यरत राहिले, करण्यासाठी प्रगतिशील राहिले, करण्यासाठी जात पंथाला न घेता विचारात सर्वांना दिले सुंदर शिक्षण। राजश्री शाहू होते लोकशाहीवादी समाज सुधारक, सातत्याने राहिले ते महान सक्षम राज्यकर्ते। यशस्वीपणे स्वराजवटीत शाहू महाराजांनी राबवली अनेक पुरोगामी धोरणे त्यांच्या निधनापर्यंत, त्यांच्या निधनापर्यंत। सर्वांना शुभेच्छा। त्यांच्या जीवनावर मी एक गीत कंपोज केलेलं आहे, आपल्या समोर पेश करतो। बहुजनांच्या कल्याणाचे, बहुजनांच्या कल्याणाचे दार शाहू महाराजांनी उघडले। 50% आरक्षण देऊन उद्धार त्यांनी केले, उद्धार त्यांनी केले। बहुजनांच्या कल्याणाचे, बहुजनांच्या कल्याणाचे दार शाहू राजांनी उघडले। 50% आरक्षण देऊन उद्धार त्यांनी केले, उद्धार त्यांनी केले। महार मागाना नव्हता अधिकार, महार मागाना नव्हता अधिकार, शाहू महाराजांनी दिला, शाहू महाराजांनी दिला। नोकरीत मानाचे स्थान शाहू महाराजांनी दिले। जातीवादाचा विरोध करूनी, जातीवादाचा विरोध करूनी समतेत त्यांनी आणले। 50% आरक्षण देऊन उद्धार त्यांनी केले, उद्धार त्यांनी केले। ब्राह्मणांनी खोटे मंत्र त्यांनी म्हणाले, शाहू महाराजांच्या लक्षात ते आले। भटांच्या कामिनी डावाला, भटांच्या कामिनी डावाला हाणून त्यांनी पाडले। 50% आरक्षण देऊन उद्धार त्यांनी केले, उद्धार त्यांनी केले। आरक्षणाचा सपाटा त्यांनी लावला, आरक्षणाचा सपाटा त्यांनी लावला। मागासवर्गीयांना नोकऱ्या त्यांनी दिल्या, मागासवर्गीयांना नोकऱ्या त्यांनी दिल्या। ब्राह्मणांना दिलेल्या जमिनी, ब्राह्मणांना दिलेल्या जमिनी वापस त्यांनी घेतले। 50% आरक्षण देऊन उद्धार त्यांनी केले, उद्धार त्यांनी केले। जय शाहू महाराज, जय भीम। त्यांचा 151 जयंती निमित्त महाल ते मेडिकल चौक पर्यंत जी रॅली काढण्यात आली आहे, उपस्थित सर्व बंधू भगिनींना या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। आणि शाहू महाराजांनी जो समतेचा संदेश दिलेला होता, त्या समतेच्या संदेशाला आज यांचं घ्या ना, महिलांचं घ्या ना, महिलांचं आपणास दिसत आहे की वेगवेगळ्या प्रकारे संविधानाला छेद पाडण्याचं काम काही विघ्न संतोषी विचारधारा करत आहे। आम्ही आज आपल्या डोक्यावर शाहू महाराजांची मूर्ती घेऊन इथपर्यंत आलेलो आहे, परंतु शाहू महाराजांचे विचार जोपर्यंत आपल्या मनात उजवणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्या प्रकारची समानता पाहिजे त्या प्रकारची मिळणार नाही। कारण आजचे शासन हे मागासवर्गाचे कसं नुकसान करता येईल आणि सामाजिक बांधिलकी कशी तोडता येईल याकरिता प्रयत्न करीत आहे। आणि म्हणून आज काळाची गरज आहे की सर्वांनी शाहू महाराजांचे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या डोक्यात घालून या प्रवृत्तीला कसं तोडता येईल याकरता एकजूट होण्याची सगळं गरज आहे. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. यानंतर आमच्या भगिनी कविताताई लांडगे. हो कविताताई घ्या या आज छत्रपती शाहू महाराजांची 151वी जयंती आहे. त्या प्रित्यर्थ शिवाजी महाराज पुतळ्यापासून मेडिकल चौकापर्यंत जे रॅली काढण्यात आली आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो पुतळा आपण डोक्यावरती घेऊन आणलेला आहे, छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये जे आरक्षण दिलं आणि ते आरक्षण सर्व बहुजनांना दिलेलं आहे, कोणत्या एका जातींना नाही दिलेलं आहे. आणि ते आरक्षण दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे ते ध्येय ठेवले आणि संविधानामध्ये कलमा नमूद केल्या आणि त्या नमूद केल्यानंतर आपल्याला स्त्रियांना आपल्या आरक्षण मिळालं. 50% आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं. आणि जो पुतळा आपण डोक्यावरती आणलेला आजच्या पहिल्या वक्त्यांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मला डोक्यावर घेण्यापेक्षा मला मनात घ्या आणि विचारात घ्या आणि माझे विचार प्रेरित करा. त्याचप्रमाणे शाहू महाराज जयंती प्रित्यर्थ आपण जे आज डोक्यावरती पुतळा आणलेला आहे तर त्यांचे विचार आपल्याला मनामध्ये उतरवायचे. बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वात मोठ्या मनाला स्थान दिलेलं आहे, तर सर्व मनात उतरवायचं आहे, नंतर डोक्यामध्ये उतरवायचं आहे आणि डोक्यातून उतरवल्यावरती जनतेमध्ये पसरवायचं आहे. तर आजच्या प्रसंगी मी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त एवढं सांगते. फोटो